शिल्लक 36 धावेची गरज आहे. न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज येतोय दिनेश चौथ्या क्रमांकावरती. माईजनं आज इम्प्रेस केलाय प्रत्येक सामन्यामध्ये. मागच्या सामन्यामध्ये देखील विकेट टेकिंग गोलंदाजी केली होती आणि पहिल्या मॅच मध्ये 5 विकेट कॅरी केले होते. तोच हा माईज ऑन साइडला खेळलेत, पुल करतायत खेळाडू उपस्थित. वाईडी श्लोंगांमध्ये थोडेसे फंबल होतील, कव्हर करतील तोपर्यंत मिळतील 2 धावा. 2 धावसंख्या पुढे सरकेल 18 धावा फलकावरती. अजून जिंकण्यासाठी 34 धावेची गरज असेल या मॅच मध्ये. येणारे 10 चेंडू आणि 34 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. षटकारांची गरज आहे या ओव्हर मध्ये टीम वीर तानाजी दापोडे संघाला. एज लागली आहे, पाठीमागे चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये. यशांच्या पाठीमागे सिनियर खेळाडू रॉक उर्फ तेजा पाहायला मिळत आहेत. आणि नक्कीच राज रोज रोशन सांगते शेवटचा सामना असला की फर्स्ट इनिंग समाप्त केल्यानंतर ते घरी जायचंय, परंतु आज थांबलेत कारण की भूमी 11 या संघाना नावानं नक्कीच RCC राय संघ खेळतोय आणि यस टीम मॅनेजर देखील देत. क्या बात आहे, बाउन्सर पाहायला मिळतोय. टॉस होतोय, चेंडू नक्कीच बाउन्स होतो आणि फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि विजयासाठी 34 धावेची गरज आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. माईस इम्प्रेस करतोय. ऑन द टॉस खेळतायत, अपरकट करतायत, परंतु कव्हर मध्ये खेळाडू उपस्थित. एकदा तर कंप्लीट आणि सिंगलला समाधान मानतायत. हर्षदची गोल्डन विकेट ही कॅरी झाली या ओव्हर मध्ये आणि आता मात्र सामना थोडासा कंटिन्यू चाललाय दापोडे संघासाठी. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. 7 बॉल आणि 33 धावेची गरज. राईट मोर द विकेट. टॉप एज लागते, झेलची शक्यता आणि यस फलंदाज बाद. शॉट फाईन लेगला टिपला जाईल आणि मिळेल अजून एक सफलता. माईजला खूप चांगले षटक पाहायला मिळते. माईजच्या माध्यमातून या षटकामध्ये धावा खर्च करत माईजनं फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करतोय आणि 2 महत्वपूर्ण सफलता प्राप्त केल्यात. शेवटचे 6 चेंडू आणि 33 धावेची गरज. आज शेवटचं षटक 6 चेंडू 33 ची गरज आणि गोलंदाज देत आहेत अरमान. शेवटच्या षटकामध्ये आणि बॅट्समॅन नवीन फलंदाज सुजल येत आहेत. राऊंड विकेट. पहिला चेंडू लॉफ केलाय. बॉल मध्ये खेळाडू उपस्थित. माईस पुन्हा एकदा चुकी नाहीये, टिपली झेल आणि फलंदाज बाद. 5 चेंडू विजयासाठी 33 ची गरज. चला न्यू बॅट्समॅन लगेच पाठवायचा, नवीन फलंदाज आपण पाठवायचा आहे. प्रत्येक षटकाच्या पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे. ज्यावेळेस अप्पू गोलंदाजी करतात त्यावेळेस देखील पहिल्या चेंडूवरती विकेट. त्याच्यानंतर सेकंड ओव्हर आलं माईचं आणि त्यावेळेस देखील पहिल्या चेंडूवरती विकेट आली आणि तिसऱ्या आणि अंतिम षटकाच्या पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. 4 चेंडू विजयासाठी 5 चेंडू विजयासाठी 33 धावेची गरज असेल या मॅच मध्ये. फुलटा चेंडू, फटका चांगला आहे परंतु फटक्यानं आता उशीर झालाय असं म्हटलं जातं. वेळ गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपला. षटकार. गरज सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 4 चेंडू मध्ये आणि युट्यूबच्या माध्यमातून भूषण दादा रोहने हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. संघ मालक आहेत भूमी 11 RCC राय आहे संघाचा. बॉल द्यायचा आपण.